पुणे महापालिका निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये निर्माण झालेला वाद आता दिल्लीला जाणार आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झी 24 तासच्या निवडणूक विशेष टू द पॉइंट कार्यक्रमामध्ये हे विधान केले. मतदानानंतर फडणवीसांशी या संदर्भात बोलणार आहे आणि त्यानंतर दिल्लीमध्ये भाजप श्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. तुम्ही म्हणतात की तुम्ही स्थानिक पातळीवरच्या कारभारावरती टीका करतायत, स्थानिक कारभारी, स्थानिक नेते, पण तिकडनं मात्र असं होताना दिसत आहे. सगळ्यात पहिले म्हणजे काल देवेंद्र फडणवीसांचा मी सकाळी जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू केला, त्यांची मुलाखत केली, तर देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्ही हे ठरवलं होतं की आम्ही स्थानिक पातळीवरती बोलू. आम्ही संयम पाळला, मात्र अजित पवारांचा संयम ढळला आहे. ठीक आहे, CM साहेबांचं तसं मत असू शकतं. मी 13 तारखेचं मतदान झाल्यावर मी त्यांच्याशी बोलू. ते हे म्हणतात की युती धर्म पाळला नाही अजित पवारांनी. आम्ही बोलू ना, ते आमच्या दोघातला प्रश्न आहे ना. आम्ही सरकारमध्ये जात असताना आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून गेलेलो आहे. आम्ही काही खालच्यांशी चर्चा केली नाही आहे. त्याच्यामुळं ज्यांच्याशी आम्ही चर्चा करून सहभागी झालो केंद्रात आणि राज्यात, त्यांच्याशी मी चर्चा करीन. म्हणजे फडणवीसांच्या वरिष्ठांशी? राज्यात फडणवीस आणि केंद्रातले प्रमुख यांच्याशी आम्ही चर्चा करू ना या सगळ्या विषयावरती की काय झालं. जर फडणवीसांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी जर तुमच्याशी चर्चा करून ह्या प्रक्रियेमध्ये आलेलो असेल, तर फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर मला वरिष्ठांशी पण जाऊन चर्चा करावी लागेल ना. अच्छा, म्हणजे हा विषय आता तिथपर्यंत जाईल नंतर केंद्रात. जर तसा वाटला तर